शेकडो वर्षांचा दुष्काळ संपला. शेकडो वर्षांचे गुलामगिरीचे जोखड तोडून शिवाजी महाराजांनी एक नवा इतिहास लिहिला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 म्हणजेच 6 जून 1674. आज या दिवसाला 350 वर्ष पूर्ण झाली. याच दिवशी माझा राजा छत्रपती झाला. काय ते वैभव असेल. शिवराज्याभिषेकाचा जेव्हा आपण फोटो पाहतो त्यामध्ये आपल्याला एक इंग्रज अधिकारी दिसतो. तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे हेनरी ऑक्झिंडन. या इंग्रज अधिकाऱ्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला शिवराज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन जसंच्या तसं आपल्या डायरीमध्ये नमूद केलेला आहे. या सर्व डायरीचा वृत्तांत इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी या पुस्तकामध्ये आढळतो. आणि आज आपण हेनरी ऑक्झिंडन याच्या शब्दामध्ये त्याने लिहून ठेवलेला शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवणार आहोत. चला तर मग जाऊया पुन्हा शिवकाळामध्ये. हेनरी ऑक्झिंडन हा केवळ शिवराज्याभिषेकासाठी आलेला नव्हता, तर ईस्ट इंडिया कंपनीने शिवाजीराजांशी व्यापाराच्या बाबतीत करार करण्यासाठी त्यास पाठवले होते. हेनरी ऑक्झिंडन म्हणतो, 13 मे 1674 मी व माझ्या समवेत जॉर्ज रॉबिन्सन आणि थॉमस मायकल असे सर्वजण मिळून मुंबईला शिबाडात जहाजात चढलो. रात्री 9च्या सुमारास पोर्तुगीजांच्या चौल शहरात पोहोचलो. रात्री शहराचे दरवाजे बंद असल्यामुळे आम्हाला शहरात प्रवेश मिळाला नाही. उपनगरातील सेंट सॅबिस्टन या छोट्याशा चर्चमध्ये आम्ही ती रात्र व्यतीत केली. 19 मे 1674 हेनरी ऑक्झिंडन लिहितो, आम्ही रायगडच्या दिशेने कूच केलं. साधारण 9 वाजता आम्ही रायगडच्या पायथ्याशी पाचाड या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला समजलं शिवाजीराजा हे कुलदैवत भवानी मातेच्या प्रतापगडावरील मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत आणि जोपर्यंत ते परत येत नाहीत तोपर्यंत आम्हाला रायगडावरती प्रवेश भेटणार नाही. हे समजल्यावर आम्ही त्याच ठिकाणी तंबू ठोकला. 20 मे 1674 आमचे काम तातडीने व्हावे यासाठी आमच्या येण्याचा उद्देश ताबडतोब निराजीपंत यांच्या कानी पोहोचवणे आवश्यक होते. म्हणून मी निराजीपंत यांची भेट घेतली. त्यांनी आमचे फार चांगले स्वागत केले. मी ईस्ट इंडिया कंपनीच्या माननीय प्रेसिडेंटचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले. शिवाजीराजे आणि त्यांच्या प्रधानांना देण्यासाठी आणलेल्या भेटवस्तूही त्यांच्यासमोर पेश केल्या. त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवाजीराजे प्रतापगड क्षेत्रावरून परत येताच लवकरात लवकर त्यांची भेट घडवून देण्याचे त्यांनी मानले. 21 मे 1674 या दिवशी शिवाजी महाराज परत रायगडावरती आल्याची बातमी आम्हाला समजली. आम्ही लवकरात लवकर आम्हाला गडावर येण्याची परवानगी मिळण्याबाबत निराजीपंतांकडे विनंती केली. 22 मे 1674 आम्हाला रायगडावर येण्याचे आदेश मिळाले. आम्ही दुपारी 3 वाजता पाचाड येथून रायगड चढण्यासाठी निघालो. सूर्यास्तापर्यंत आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो होतो. रायगड हा नैसर्गिक सौंदर्य इतकाच भक्कम आणि मजबूत होता. प्रवेश मात्र दुर्गम होता. एकच एक प्रवेशवाट, तीही 2 चिंचोळ्या दरवाजांनी नियंत्रित केली होती. सभोवती मजबूत आणि उंच तटबंदी, बुरुज अशी रचना असून इतर सर्व बाजूंनी खोल ताशीव कडे आहेत. किल्ल्यावरील कोणी फितुरी गद्दारी केली तरच किल्ल्यात शत्रूला प्रवेश मिळणे शक्य, अन्यथा गड हा अभेद्य आणि अजिंक्य होता. रायगडावर जवळपास 300 इमारती आहेत. त्यात राजदरबार आणि प्रधानांची निवासस्थाने आहेत. किल्ला 2.5 मैल लांब आणि अर्धा मैल रुंद असावा. किल्ल्यावर वृक्षसंपदा खूप कमी आहे. काही धान्यही उगवत नाही. आम्हाला देण्यात आलेले घर राजवाड्यापासून मैलभर अंतरावर होते. तिथे जाऊन आम्ही स्थिरावलो. 26 मे 1674 राज्याभिषेकाच्या व विवाह समारंभ आणि इतर धार्मिक कार्यक्रमात व्यस्त असूनही निराजीपंतांच्या आग्रहास्तव शिवाजीराजांनी आम्हाला भेट मान्य केली आणि शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या समवेत आमची भेट झाली. ईस्ट इंडिया कंपनीकडून आलेले नजराने मी शिवाजीराजांना भेट केले. त्यांनी ते आदरपूर्वक स्वीकारले. यानंतर कराराचा मसुदा सुपूर्द केला. त्यांनी मुख्य प्रधान मोरोपंत यांच्याकडे निर्देश केला. कराराचा मजकूर व कलमे वाचून तपासून पाहावे अशी त्यास आज्ञा केली. 29 मे 1674 हिंदू परंपरेप्रमाणे महाराजांची सुवर्ण तुला आज करण्यात आली. साधारण 16,000 सुवर्ण पागोड्यांनी तराजू समतोल झाला. त्यामध्ये आणखी 1,00,000 पागोड्यांची भर घालून जवळपासच्या मुलकातून रायगडावर आलेल्या ब्रह्मवृद्धांना राज्याभिषेकानंतर हे सारे दान दिले जाणार होते. 30 मे 1674 आमचा दुभाषा नारायण शेल्वी याला आपल्या कराराची प्रगती कुठवर आली यावर सह्या झाले की नाही हे विचारण्यासाठी निराजीपंताकडे पाठवले. त्यांचा निरोप आला, महाराज राज्याभिषेकाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे राज्याभिषेक होईपर्यंत आपण धीर धरावा. 5 जून 1674 उद्या सकाळी शिवाजीराजांचे सिंहासनारोहण होणार आहे. त्यासाठी 7-8च्या सुमारास तुम्ही उपस्थित राहावे असा निरोप मला निराजीपंतांकडून मिळाला. 6 जून 1674 हेनरी ऑक्झिंडन लिहितो,
या दिवशी 7-8च्या सुमारास आम्ही राजाच्या दरबारी गेलो. अप्रतिम सुंदर अशा सिंहासनावर शिवाजीराजे विराजमान झाले होते. सर्व खाशी आणि मातब्बर मंडळी भरजरी पोशाखात अदबीने उभे होती. युवराज संभाजीराजे, पेशवे, मोरोपंत, सन्माननीय विद्वान पुरोहित सिंहासनाच्या पायऱ्यांशी बसले होते. इतर सरदार, सेनापती आणि अतिथी आदराने व नम्रतेने उभे होते. मी काही अंतरावर अदबीने उभा राहिलो. राजांचा पेश करण्यासाठी हिऱ्यांची अंगठी घेऊन नारायण शेणवी हा आमच्या शेजारीच थांबला होता. राजांनी आमच्या आगमनाची दखल घेतली आणि आम्हाला जवळ बोलावले. आम्ही सिंहासनाच्या पायरीशी गेलो. राजांचे दर्शन घेऊन जबाबदारीने परत फिरणे भाग होते. अगदी उलट पावली नव्हे, पण लवकरच आम्ही तिथून निघालो. मी तेवढ्यात सभेचे निरीक्षण केले. सिंहासन पूर्ण रत्नजडित होते. सोन्याचे सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सिंह होते. तसेच अनेक राजचिन्हे व राज्यचिन्हे सिंहासनाभोवती झळकत होती. उजव्या बाजूला 2 भाल्यांच्या टोकावर मोठ्या दातांचे सुवर्ण मत्स्य लटकले होते. डावीकडे बरीच अश्वपुष्पे बांधलेली होती. एका डौलदार भाल्याच्या टोकावर न्यायाचे प्रतीक असलेला सोन्याचा तेजदार तराजू झुलत होता. तसेच सोन्याच्या भाल्यावरती भगवा ध्वज फडकत होता. हे सगळं पाहून आम्ही परत फिरून दरबाराच्या द्वारापाशी आलो. बाहेर पाहिलं तर 2 छोटे हत्ती त्या ठिकाणी दिमाखात उभे होते. सोन्याचे लगाम असलेले सजवलेले 2 उमदे घोडे एटीत उभे होते. राजांचा हा सोहळा पार पडल्यानंतर 9 आणि 10 जूनला अंतिम करार झाला. शिवराज्याभिषेकाचा सगळा वृत्तांत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झिंडन यांनी या शब्दात मांडला होता. तसेच त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती उपस्थित होती. त्यांनी हा पूर्ण शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहिला होता. ती व्यक्ती म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद. त्यांनी आपल्या सभासद बकर मध्ये याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात, छत्र जडावांचे मोतीलक झालरींचे करून मस्तकावर धरिले. छत्रपती असे नाव चालविले. कागदीपत्री स्वस्त्रीशी राज्याभिषेकशक सिंहासनावर बसले. त्या दिवसापासून नियत चालविला. 50 सहस्र ब्राह्मण वैदिक मिळाले. या वेगळे तपोनिधी व सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम, नाना जाती मिळाले. तितक्यास 4 मास मिष्टान उल्फे चालविले. निरोप देता पात्र पाहून द्रव्य, अलंकार, भूषणे, वस्त्रे अमर्याद दितली. गागाभट मुख्य अर्ध्वयुत्यास अपरिमित द्रव्य दिले. संपूर्ण खर्चाची संख्या 1,42,00,000 होऊन आहे. अष्टप्रधानास लक्ष होऊन बक्षीस दर असामीस त्याखेरीज 1 हत्ती, घोडा, वस्त्रे, अलंकार असे देणे दिले. येणेप्रमाणे राजे सिंहासना रूढ झाले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच बादशाह, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.